नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जो की नेहमीप्रमाणे जो लेक्चर सिरीज आपण स्टार्ट करतोय, जसं संभाव्य प्रश्नांची सिरीज, त्यामधला आपण आज पार्ट 1 इथं बघणार आहे. आपण बरेचसे लेक्चर कव्हर केलेले आहेत, तुम्ही ते वारंवार बघत आहेत. इतर मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा, नक्की त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत आपण क्वालिटी क्वेश्चन्स इथं इंट्रोड्यूस करताय, म्हणजे जेणेकरून तुमच्या पोलीस भरतीला डायरेक्टली हे क्वेश्चन दिसायला हवे किंवा या टाईपचे क्वेश्चन यायला हवेत. ठीक आहे. ईच अँड एव्हरी क्वेश्चन लोएस्ट लेवल पासून तर टफेस्ट लेवल पर्यंत, म्हणजे अगदी सोपे ते कठीण यापर्यंत सर्वच आपण सेटलमेंट करत आहे, म्हणून निश्चित तुम्हाला फायदा होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ तो अत्यंत इम्पॉर्टंट आणि इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे. तर तत्पूर्वी तुम्ही एकदा सेशनला लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत पटापटा शेअर करा. ठीक आहे. आता आपण बघूया आपला पहिला क्वेश्चन, म्हणजे जो की अंकगणिताचा पार्ट आपण इथं कव्हर करूया. यामधला बघा पहिला, जर म्हटलं एक वृत्तचित्तीच्या आकाराच्या पाण्याची टाकी त्रिज्या 2.8 मीटर व उंची 3.5 मीटर आहे, तर तुम्हाला आता इथे मी कन्सेप्च्युअली पहिल्यांदा सांगून देतो. वृत्तचित्तीचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय, वृत्तचित्ती क्षेत्रफळ फॉर्म्युला काय म्हटलं तर सांगा, पाय आर स्क्वेअर एच असं आहे, पाय आर स्क्वेअर एच. पण मित्र मला सांगा पायची किंमत काय घ्यायला सांगा, ते 22/7 किंवा 3.14 असं असते. काही दिलेला नसेल तर 22/7 आपण घेत असतोच. तर मला सांगा आता देन त्याच्यानंतर, तर इथं काय होतं तुमचं 22/7 गुणिला आर म्हटलं किती, त्रिज्या किती आहे तुमच्या 2.8 स्क्वेअर, देन गुणिला काय एच किती आहे 3.5, आणि जो काही याचा मल्टिप्लिकेशन येते किंवा गुणाकार येतो, हा सर्व गुणाकार करून त्याला आपण कितीने गुणणे, 1000 ने गुणणे. का 1000 ने गुणताय, कारण 1000 म्हणजे 1 मीटर क्यूब, 1 मीटर क्यूब, किंवा कारण यांचा बघा युनिट काय असते तुमचा, एका घनफळ, म्हणजे त्या पद्धतीने त्याचं काय आर 2 वेळा एच 2 वेळा, म्हणजे मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब असा होतो. मीटर क्यूब जर असा यांचा उत्तर आहे, मीटर क्यूब म्हटलं तर 1 मीटर क्यूब असं जर म्हटलं तर 1000 लिटर असं होत असते, कारण नंतर तर लिटर मध्ये आपल्याला विचार करावा लागते. एवढं कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि देन त्याच्यानंतर आपल्याला त्या उत्तराकडे जावं लागेल. तुम्ही इथे मल्टिप्लाय डायरेक्टली मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न जर केला तर हा जो पूर्णपणे इन डिटेल्स असं होणार, भागी म्हणजे 7 गुणिला काय होणार 28, 8.8 2.8 गुणिला 2.8 गुणिला 3.5 गुणिला तुम्हाला 1000 न गुणावं लागेल आणि भागीला कितीनं करावं लागेल तुमचा 70 ने. असं जर केलं तर एवढं मोठं कॅल्क्युलेशन करत राहतं ना की 9 येणीच आहे, म्हणजे तुमच्या टाइमेमध्ये तो पेपर होणे नाहीच आहे. तर आता बघा मेंटॉस वाली जिंदगी, समजत आहे का. मग आता बघा मेथड 2, तर एवढं करण्याची गरजच नव्हती मित्रा. तर बघा आता लक्षात घ्या इथं काय आहे, जेव्हा 22 असते की नाही, 22 म्हणजे ह्या संख्यांमध्ये जे काही उत्तर आहे त्याच्यामध्ये 22 ना भाग जाणे आहे की नाही. 22 ची कसोटी येते का तुम्हाला, नाही ना. मग आता मला सांगा 22 ची कसोटी नाही तर मग 22 म्हटलं तर काय होत आहे, तर 22 म्हटलं तर 11 आणि 11 गुणिला 2 असं आहे. 11 गुणिला 2 म्हणजे 11ची कसोटी लागणे आहे. कोणाची, 11. कुठं लागते पाहून घेऊ. 11ची कसोटी काय म्हणते, 1 सोडून 1 गट आणि उर्वरित गट दोघांची बेरीज, त्यांच्यातला फरक 0 किंवा 11च्या पटीत आहे का बघा. 1 सोडून 1 गट म्हटलं तर 1 अधिक 3 किती होतं 4, 2 अधिक 1 किती होतं 2 अधिक 1 किती होतं 3, 4 वजा 3 म्हटलं तर उत्तर 1 येत आहे, 0 किंवा नाही. देन 1 अधिक 3 म्हटलं 4, 2 अधिक 4 म्हटलं 6, 6 मायनस 4 म्हटलं तर याच्याही 2 फरक येत आहे, हाही नाही येत. इथं बघा 1 अधिक 3 किती होत आहे 4, आणि सॉरी 1 अधिक 3 4 आणि 2 अधिक 3 किती 5, 5 वजा 4 म्हणजे किती रे 1. आला का ठोका याला, आता झालं 3 ऑप्शन. मग इथं येते का, कन्सिडर करू बघा. 1 अधिक 3 किती 4 आणि 2 आणि 2 किती होते 4, 4 वजा 4 म्हणजे 0. 11ची कसोटी लागते, बाकी कुठं लागत नाही, ठोका त्याला डायरेक्टली. समजत आहे का. जर ट्रिक जबरदस्त वाटली असेल काय करणार, जरा शेअर करा. क्लिअर. देन या पद्धतीने तुमचं असं राहणार. तर बघा आता असं क्वालिटी तुम्हाला त्या पद्धतीने विचार करता यायला पाहिजे, मगच तर तुमचं त्या पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत लवकरात लवकर ते 50 क्वेश्चन आपल्याला सेटल करता येईल. क्लिअर. मग ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन, हे कॅल्क्युलेशन करा, तुमचं उत्तर तेवढंच येणार. ओके. देन नेक्स्ट पुढं
एका व्यक्तीने 2000 रुपये 10,1005 या दराने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती? ठीक आहे. देन मग आता देन त्याच्यानंतरचं जर चक्रवाढ व्याज किती असं जर म्हटलं तर बघा आता आपण 2000 रुपयाचे पहिल्यांदा इथे किती 5% दराने 2 वर्षात 5% म्हटलं तर 100 मध्ये आपण मिळवतो म्हणजे किती होणार 100 अधिक 5 आणि डिवायडेड बाय 100 गुणिला काय 100 अधिक 5 असं किती वेळा 2 वेळा. मग या पद्धतीने राहणार म्हणजेच काय होणार 2000 गुणिला 105 भागीला किती 100 गुणिला 105 भागीला किती 100. ठीक आहे. 0 0 0 0 0 इथं आणि 0 गेट कॅन्सल. मग आता बघा 105 चा जर आपण वर्ग जर केलं 105 चा वर्ग आपल्याला डायरेक्टली करता यायला पाहिजे. 105 चा वर्ग म्हटलं तर एकक स्थानचा अंक कोणता आहे तुमचा 5. 5 चा वर्ग म्हणजे किती 25. 10 गुणिला याच्या नंतरची संख्या म्हटलं तर कोणती येणार 11. मग आता 11 गुणिला 10 म्हटलं तर किती होतं 110 म्हणजे एक तुमचं किती होणार 11,025 असं म्हणजे 11 2 गुणिला 11,025 आणि देन भागीला किती आहे तुमचं इथे सांगा बरं 10 आहे. याचे दुप्पट करा. दुप्पट किती होत आहे सांगा बरं. दुप्पट म्हटलं तर किती होत आहे याचे जर आपण इथं म्हटलं 11,000 चे 22,000 होणार मग किती होणार 22,050 अशा पद्धतीने होईल. आणि देन डिवायडेड बाय किती 10 मग 0 0 गेट कॅन्सल म्हणजे किती होते 2205 अशा पद्धतीने उत्तर आहे. मग हे 2205 म्हणजे तुमचं पूर्णपणे रास आहे अमाऊंट आहे. मग आपण यामधून जर आपण 2205 वजा तुमचं ते मुद्दल जर वजा जर केली मुद्दल किती आहे 2000 रुपये वजा जर केली तर उत्तर काय येते तुमचं किती होणार तुमचं 205 असं तुमचं उत्तर आहे जो की ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. डायरेक्टली दुसरी मेथड आहे आपण बॅच मध्ये सांगतो ते आधी सांगावं लागते त्याच्यामुळे मी सांगितलं नाही डायरेक्टली या मेथडने सर्वांना समजून येईल म्हणून ते घेतलेलं आहे. ठीक आहे. देन पुढं 1270 रुपये किमतीच्या साडीवर 12% सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती म्हणताय. आता सूट देणे म्हणजे घेणाऱ्यांना फायदा विकणाऱ्यांना जरा तोटा परंतु तो तोटा घेऊन कधीच विकत नाही परंतु आपल्याला फायदा होते बस एवढंच लक्षात घ्या. 1270 चे किती टक्के काढणार तुम्ही 12%. मग 12% जर असं जर तिथं विचार जर केला 0 0 गेट कॅन्सल म्हणजे तुमचं उत्तर काय ना सांगा बरं आता. मग याचा जर आपण गुणाकार जर केलो तर 12 7 किती होते 84 देन 8 देन 24 ना 8 किती होतं 32 देन त्याच्यानंतर 3 12 1 12 12 3 किती होतं 15 15 भागीला किती 10 10 म्हटलं तर देन त्याच्यानंतरचं. मग आता तुमचं एवढं जे उत्तर आहे ते डायरेक्टली तुम्ही 12% सूट म्हणजे 88% काढू शकले असते नाहीतर हा उत्तर काढून एक स्थान सरकवलं तर काय होणार 152.4 असं होणार. हे कोणामधून वजा करणार आता तुमचं टोटल किती आहे 1270 वजा काय करणार तुम्ही 152.4 मग 152.4 किंवा ते त्या पद्धतीने इथे 2 डिजिट्स इथं मेंटेन केलं इथं 0.0 म्हणजे इथं 6 देन इथलं किती एक कमी म्हणजे 7 देन मग असं असणारं कोणतं आहे इथं 6 तर पाहिजे आणि तिथं 2 ऑप्शन आहेत. मग आता पुढे जाऊया आणि 1200 आता तिथे एक तर एक 100 तर कमी होणार नाही तर डायरेक्टली करून घ्या. मग इथला काय एक कमी केला म्हणजे 6 6 वजा 5 म्हणजे 1 आणि इथलं 2 वजा 1 म्हणजे 1 आणि इथलं 1 11 17.6 किंवा 60 असं कोणतेही घ्या म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट आता हा बघा 2 सेकंद 1 2 आला का नाही आला तर बघा आता या पद्धतीने तुमचा जर विचार जर केला तर 2 सेकंदात करा. आता 3 3 3 3 असं आहे याचा गुणाकार करणे म्हणजे तुमचं नाकी नऊ येणे आहे. अरे लवकर येत आहे का नाही ना. मग आता मला सांगा जेव्हा तुमचा 3 आता एकक स्थानचा अंक म्हटलं तर बघा 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हटलं 27 27 तर तुमचं काय होतं एकक स्थान सर्व 27 आहे. आता डिजिटल सम मेथड वापरतो म्हटलं तर अंक तेच आहे ना रिपीट इकडे तिकडे होत आहे म्हणजे डिजिटल समय वापरता येणार नाही. आता प्रश्न संपला इथं सर्वच गेला. आता काय करायचा तर मला सांगा इथे मला सांगा ह्याचे फॅक्टर आपल्याला कसोट्या माहिती आहे ना यार काय माहिती आहे कसोट्या 33 ची कसोटी म्हटलं तर काय ह्याचा काय करू 11 गुणिला किती रे 3 किती 11 गुणिला 3 मग 11 गुणिला 3 जर असं जर म्हटलं तर इथे कोणाचा भाग जाणे आवश्यक आहे 11ची कसोटी समजत आहे का. मग 11ची कसोटी कुठं लागते पाहून घेऊ दणकन उत्तर काढून घेऊ एवढं गुणाकार करण्याची गरज नाहीच आहे. तर मला सांगा आता 11ची कसोटी म्हटलं बघा इथं 9 9 7 किती होत आहे 16 आणि हे 2 किती होते 16 आणि देन वजा किती रे 11 म्हणजे 5 इथे आहे 0 किंवा 11 इथे का नाही
गेला हा, देन पुढं जर इथं जर दोघांचं जर बेरीज 9 12 12 7 किती होतं 19 वजा किती होत आहे तुमचं, देन हे किती होत आहे तुमचं सांगा, 2 आणि 2 अधिक 6 म्हणजे 8 म्हणजे 11. जरा होल्ड करा, कधी कधी 2 ऑप्शन राहू शकतात, त्याच्यामुळे जर एकच जर भेटलं तर ठोकून द्यायचं. मग आता बघा इथं पुढं 2 हा किती होत आहे 5 आणि 7 किती होतं 12 मायनस किती होत आहे सांगा बरं, हे 15 15 म्हटलं तर इथं देन त्यांच्यातला फरक म्हटलं किती होतं 3चा. मग हाही जमणार नाही. इथं बघा इथं जर म्हटलं तर 5 5 7 किती होत आहे 12 वजा किती होत आहे तुमचं, देन त्याच्यानंतरचं पुढे जर आपण जर इथं विचार जर केला तर इथेही 15 होत आहे. ठीक आहे, मग 15 म्हटलं तर इथेही 3 येत आहे. मग मला सांगा या 3 मध्ये ऑप्शन ए सी डी मध्ये 11ची कसोटी लागत आहे का, नाही. मग कुठे लागत आहे, ऑप्शन बी मध्ये ठोकायला, गुणाकार करण्याची गरज नाहीच आहे. अशा पद्धतीने अप्रोच पाहिजे मित्र, समजत आहे का. मग तुम्हाला तिथे यूज करता येणार आहे डायरेक्टली. ठीक आहे, देन पुढं 0.09 आणि 4.5 0.018 अशा पद्धतीने यांचा लसावी काढा. लसावी काढा म्हणताय, लसावी काढताना आपण 2 मेथड, एक तर तुम्ही त्यांचा इक्वेशन मग त्या पद्धतीने आपण विचार करू शकतो, नाही तर आपण पॉइंट नंतरचे डिजिट्स मॅक्सिमम डिजिट्स किती आहे ते बघा. 0.18 हा मोठा आहे पॉइंट नंतरचा, म्हणजे 3 डिजिट्स आहेत, किती 3. मग सर्वच आपण काय करू 3 डिजिट्स मेंटेन करूया. जसं 0.090 3 डिजिट झाले, देन त्याच्यानंतर 4.500 देन 3 डिजिट झाले 0.018 असं 3 डिजिट झाले. आता असं एकदा जर झालं तर देन पॉइंटला उडवून टाकायचा. मग इथं काय होणार 90 आणि देन इथं काय पॉइंटला उडवलं तर किती पूर्णपणे लिहावं लागेल, किती होणार मग, अरे इथं 0090 म्हणजे 90 देन त्याच्यानंतर इथं 0018 म्हणजे 18. अशा पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन आहे. क्लिअर मग ओके. देन पुढे जर आपण जर विचार जर केला तर यांच्यामध्ये सर्वांमध्ये आता डायरेक्टली आपल्याला भाग देता येते, कारण 9चा भाग जाते म्हणून दिसतच आहे. मग 9चा भाग देता येईल. मग आता सांगा बरं किती 9चा जर आपण जर इथं भाग जर दिलो तर 9 10 90 म्हणजे 10चा वेळा भाग इथं 5 वेळा म्हणजे 500 होणार. देन इतर आहे 2 होणार असं. देन त्याच्यानंतरचा मला सांगा पुन्हा याच्यामध्ये 2चा भाग जाणार, कारण लहान संख्या. मग इथं 2चा जर विचार जर केला तर 2चा जर भाग जर दिला त्याच्या आधी जर आपण 10चा देऊन देऊ का, असंही चालते, काही विषय होत नाही. मग आता सांगा इथं 2चा जरी दिला तर 5 आणि देन त्याच्यानंतरचा किती रे, इथं त्याचे अर्धे करणे म्हणजे 250 होणे आणि इथं 1. मग पुन्हा मला सांगा यांच्यामध्ये पुन्हा लसावी म्हटलं तर त्याचा मन कसा असते, लई मोठा असते, सर्वांना सांभाळून घेतो, म्हणून सामायिक असामायिक दोन्ही पाहिजे. म्हणून इथं 5 ने जर भागलो तर 1 आणि इथं किती 5 5 25 म्हणजे इथं 50 असं होणार. मग आता सर्वांचा गुणाकार असते यांचा आणि इकडच्यांचा, ते 9 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 50 होणार. आता डायरेक्ट 1 गुणिला 1 करा किंवा नका करू, काही फरक पडत नाही. मग सांगा 9चं किती होत, 9 गुणिला 5 गुणिले 10 10 गुणिला 50 म्हणजे 500 होत आहे. 9 5 किती होत आहे तुमचं 45 म्हणजे 4500. असं तुमचं उत्तर त्यांचं लसावी आलं पाहिजे. पण हा करेक्ट उत्तर आहे 4500. आता मला सांगा इथे पॉइंट नंतरचे मॅक्सिमम डिजिट किती आहे तुमचे 3, तर इथं सुद्धा किती आलं पाहिजे 3. म्हटलं तर उजवीकडून 3 स्थान सरकवले तर काय होणार 00 म्हटलं 3 स्थान सर 1 2 3 म्हटलं इथं एक तर तुमचं 4.5 किंवा 4.5 किंवा काय होणार 4.500 असं इथं उत्तर येणार आहे. तर ऑप्शन जरा गलत आहे ते लक्षात घ्या, हे नाही तर हे फोडून टाका. 4.5 इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. थोडं टायपिंग मिस्टेक आहे त्याच्यासाठी क्षमा असावी. पुढं देन 1 2 3 4 5 या अंकांचा वापर करून पुनरावृत्ती न करता 5 अंकी किती संख्या तयार करता येईल असं जर विचार जर झाला तर आता किती हे फॅक्टोरियलचा विषय आहे. फॅक्टोरियल म्हणजे तो आता मला सांगा 5 5 5 अंकी म्हणताय 1 2 3 4 5 असा आहे. तर मला सांगा पहिल्या वेळेस तुम्ही कोणता एक अंक यांच्यापैकी कोणताही एक अंक किती वेळा वापर करू शकता, इथे 5 वेळा. किती वेळा म्हणजे 5 वेळा वापर करू शकता. मग आता तो 5 अंक जर वापरला तर नंतरचे जे अंक आहे किती वेळा वापरू शकता 4 वेळा, नंतरचा 3 वेळा, नंतरचा 2 वेळा, नंतरचा 1 वेळा. कारण जे पुनरावृत्ती पुन्हा नाही होणार ना, म्हणून एखादी कोणती तरी एक संख्या कोणती एक तर तुम्ही 1 वापरा नाही तर 2 वापरा, कोणता आहे कोणती एक संख्या काय होत आहे तुमचं ते 5 वेळा वापरता येत ते सुटलं ना मग 4, ते सुटलं तर 3, ते सुटलं तर 2. ते अशा पद्धतीने यांचा इथं गुणाकार करत असतो आपण. मग गुणाकार जर केला तर डायरेक्टली उत्तर काय होतं सांगा बरं 5 गुणिला
4 गुणिला 3 गुणिला 2 म्हणजे गुणिला 1 म्हणजे काय होतं 4 म्हणजे 20, 20 त्रिक 60, 60 गुणे किती होतं 120. किती प्रकारे म्हटलं तर 120 प्रकारे आपल्याला त्या संख्या तयार करता येणार आहे. असं तुम्ही जर आपल्या त्या मेथडनुसार जर गेले तर तुम्हाला सोडवणे नाही. तर हा फॅक्टोरियलचा पार्ट आहे, परमुटेशन आणि कॉम्बिनेशनचा. समजत आहे का? असा 5 फॅक्टोरियल असं राहते. 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल म्हटलं 3 गुणिले 2 तर 1 पर्यंत जाणे असते. ठीक आहे, 120 इज द करेक्ट आन्सर. तर पुढं आता बघूया. 3 क्रमागत नैसर्गिक संख्या अशा आहेत की लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा 19 ने जास्त आहे. तर त्या 3 संख्यांची सरासरी काढा म्हणताय. आता सरासरी काढा म्हणताय तर पहिले संख्या तर माहिती झाली पाहिजे. मग संख्या माहिती होण्यासाठी मग एक संख्या जर असा विचार जर केला तर आता पहिली क्रमांक म्हणजे एक नैसर्गिक संख्या जर पहिली फर्स्ट जर विचार जर केला फर्स्ट काय येणार मी एक्स कन्सिडर केला तर क्रमवार म्हणताय, नैसर्गिक क्रमागत म्हणताय. मग दुसरी जर मी म्हटलं 10 नंतर तुम्ही काय म्हणणार 11 नंतर काय म्हणणार 12, अगोदरती म्हटलं तर 8 म्हटलं त्याच्या अगोदरती म्हटलं तर 7, म्हणजे हे झाले क्रमागत. म्हणून 1 ने वाढ किंवा 1 ने घट होतं की नाही. मग सेकंड काय होतं सांगा बरं. सेकंड एक्स प्लस काय होणार 1 आणि थर्ड काय होतं थर्ड काय होत आहे एक्स प्लस 2 अशा पद्धतीने राहणार, कारण त्याच्याही नंतरचा. म्हणून या तिघांची मग आता बघा यांचे कंडिशन काय देऊन आहे त्यानुसार आपण इथं तर लहान संख्येच्या 5 पट ही मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा किती 19 ने जास्त आहे. मग आता मला सांगा हे जास्त किंवा कमी, हे जास्त किंवा मग आता मला सांगा हे लहान संख्येचे किती 5 पट, लहान संख्येचे किती 5 पट आणि मोठ्या संख्येचे किती 4 पट. 4 पट म्हणजे 4 अधिक म्हणजे 4 गुणिला एक्स प्लस 2 म्हणजेच काय होणार इथं सांगा बरं 4x प्लस किती होणार 8 अशा पद्धतीने होणार. मग यांच्यातला फरकच म्हणजे काय होत आहे, यांच्यातला फरकच म्हणजे काय होत आहे तुमचा दिन त्याच्यानंतरचा. म्हणजे इक्वेशन जर आपण जर बनवलं तर 5 पट लहान संख्येची एक्स बरोबर किती होणार तुमचं मग आता दिन त्याच्यानंतरचा मग 4 इथं 4 गुणिला एक्स प्लस 2 आणि प्लस किती होत आहे 19 अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. मग दिन त्याच्यानंतर 4x 5x बरोबर 4x अधिक काय होत आहे तुमचं यांचं मल्टिप्लिकेशन करा 8 प्लस किती होत आहे रे 19. म्हणजे आता मला सांगा देईन त्याच्यानंतरला फरक जर विचार जर केला तर 5x मायनस किती होत आहे 4x बरोबर किती होत आहे 27. म्हणजे देईन त्याच्यानंतरचं बघा म्हणजे 5x मायनस 4x म्हणजे x बरोबर किती होता 27, x बरोबर किती 27. मग x ची किंमत 27 आहे तर ही लहान संख्या आहे. आता क्रमागत म्हटलं तर मधली संख्या येत नाही का, मधली संख्या म्हणजे कोण सेकंड नंबरची कोणती येणार सांगा बरं. मग आता मधली संख्या म्हटलं तर नाही तर त्या सर्वांची 27, 28 आणि 29 असं जर केलं तर मग 27, 28, 29 असं जर म्हटलं 27, 28, 29 तर यांच्यामधली मधली संख्या कोणती आहे तुमची 8 आहे, सॉरी तुमची 28 आहे. मग देन त्याच्यानंतर मग तुमचं तिथे मग त्यांची सरासरीच काढा म्हणते. सरासरी म्हटलं तर मधली संख्या म्हणजे कोणती येणार 28. डी ऑप्शन इथं करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. दे मग आता मला सांगा देन त्याच्यानंतरचा पुन्हा सरासरीचा 8 व्यक्तींच्या गटामधून 65 किलो वजनाचा एक व्यक्ती निघून गेला व त्याच्या जागी नवीन व्यक्ती आला तेव्हा गटाचे सरासरी वजन 2.5 किलोने वाढले तर गटात सामील झालेल्या नवीन व्यक्तीचे वजन. आता नवीन व्यक्तीचे वय किंवा वजन मग आता हे लेफ्ट हँड जॉईन नवीन व्यक्ती वजन जर असं म्हटलं तर बघा आता पहिले तो जो बाहेर पडणारा व्यक्ती आहे त्याचं वजन किती 65. देन आता नवीन व्यक्ती जो येते त्याच्यामुळे सरासरीचं वाढ होत आहे की घट होत आहे. वाढ झालं तर इथं प्लस करायचं आणि घट झाली तर काय करायचं मायनस. मग आता मला किलोनी वाढले म्हटलं. आता मला सांगा एकूण व्यक्ती किती, एकूण व्यक्ती पहिले किती होते 8, एकटा गेला आणि एकटा आला म्हणजे राहिला किती पण पुन्हा 8च राहिले. समजत आहे का, एकटा गेला नाही पण तो आल्यामुळे काय होत आहे कितीने वाढ होत आहे 2.5 ने यांच्यामध्ये गुणाकार करून टाका कारण त्याच्यामुळेच वाढत आहे ना. त्याच्यामुळे जर आपण जर इथं विचार जर केला 65 देन अधिक तुमचं काय होणार इथं बघा 8 पंचे 40 0 देन 4 8 2 16 4 किती होतं 20 म्हणजे पॉईंट इथं येणार. म्हणजे 65 अधिक किती रे 20 म्हटलं तर उत्तर किती त्या नवीन व्यक्तीचे वजन किती होणार मग तुमचं 85. दिस इज द करेक्ट आन्सर आणि ऑप्शन डी इज द फायनल आन्सर तिथे राहणार आहे. या पद्धतीने आपण बरेचसे क्वेश्चन इथे डिस्कस केलेले आहे, त्या पद्धतीने तुम्हाला विचार करणे आहे. 10 पुढचा जर विचार जर केला तर एका वस्तूची किंमत 25% वाढवली नंतर 20% कमी केली पुन्हा 10% वाढवली तर मूळ किमतीत काय फरक. आता मूळ किंमत आपण कन्सिडर करूया 100%. मूळ किंमत किती कन्सिडर करू
100%. ठीक आहे, 100%. मग 100%मध्ये तुमचं काय होणार, 100चे किती होणार, 25%ने वाढवली. 25%ने वाढवणे म्हणजे 100 मध्ये वाढवणार तुम्ही, 100 अधिक 25 भागीला किती रे, 100 गुणीला नंतर कमी केली म्हणताय 20%ने, मग 100 मधूनच 20 कमी करा आणि भागीला 100, असं किती अजून किती 10%ने वाढवलं. 100 मध्येच काय करणार तुम्ही, 10 वाढवली आणि भागीला किती रे, 100. अशा पद्धतीने आहे. 100 गुणीला काय होता 125 भागीला किती 100 गुणीला काय होत आहे 80 भागीला किती होत आहे 100, देन गुणीला काय होतं 110 भागीला काय होणार तुमचं 100. असं डायरेक्टली एवढं करता आला असता. 100 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, आणि देन त्याच्यानंतर राहिला काय बघा 125 गुणीला 8 गुणीला काय रे 11 म्हटलं. देन त्याच्यानंतरचा इथे 100 इथे आहे मेंटेन. मग 125 गुणीला 8 म्हणजे किती होत आहे 1000 होते. 100 8 गुणीला 100 म्हटलं 825 8 200 म्हणजे किती होत आहे 1000. 1000 गुणीला किती 11 भागीला किती होत आहे तुमचे 100, 0 गेट कॅन्सल. म्हणजे देन काय होतं सांगा बरं, 11 10 किती होत आहे 110. मग 110 म्हणजे मूळ किमतीपेक्षा मूळ किंमत किती ठरवली होती आपण 100. 100 पेक्षा 110 हे जास्त आहे का कमी आहे म्हटलं तर वाढ, म्हणजे वाढ होत आहे. वाढ किती टक्क्याची वाढ होत आहे सांगा बरं. आता देन त्याच्यानंतर 110 मायनस 100 म्हटलं किती 10% इन्क्रीज होत आहे. किती टक्क्याची 10% वाढ. म्हणून तुमची ऑप्शन कोणता येणार सांगा बरं, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. जर काही जर झेपत नसेल तर अजून एकदा लक्षात घ्या, जेव्हा तुमचा वाढ व घट आहे, आता बघा इथं वाढ 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 3 वेळ आहे, मॅक्सिमम वेळेस आहे, आणि मला सांगा देन त्याच्यानंतर अजून काय शफलिंग आहे 10 मॅक्सिमम वेळ आहे. मग वाढ तर आता घट तर येणार नाही, वाढ येणार, आणि यांच्यामधला आता झाला अंकामध्ये विचार जर केला असं येऊ शकते. म्हणून तुमचा ऑप्शन कोणता आहे ना सी सुद्धा तसंही विचार करा. जर काही जर आपल्याला जर थॉट थिंकिंग नसेल तेव्हा मग आपल्याला सोडवता येत नसेल आणि शेवटच्या घडीला असं काढायचं आहे तर थोडा मॅक्सिमम किती वेळा काय होत आहे त्या पद्धतीने जरा असं हटके थोडं विचार करायचं आहे. ठीक आहे, देन पुढं देन आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए व बी यांनी गुंतवलेल्या भांडवलाचे गुणोत्तर किती आहे. हा बघ आता नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणीला काय असते मुदतीचे गुणोत्तर. ठीक आहे, नफ्याचे गुणोत्तर किती आहे मग 2:3 आणि भांडवलाचे गुणोत्तर 11:12. देन मुदतीचे गुणोत्तर किती आहे, मुदत ए किती वरती ए आहे ना, ए 8 महिने आणि खाली तुमचा तिथं काढायचा आहे. मग देन त्याच्यानंतर एक्स बरोबर 2/3 गुणीला काय होणार इकडे 12 भागीला किती होत आहे 11. देन मग आता इथं का गुणी बरोबर काय होणार सांगा रे यार, बरोबर 8 भागीला x इथं मेंटेन राहणार. ठीक आहे, इथं मला सांगा 3 1 3 3 4 12. ठीक आहे, देन मला सांगा x बरोबर आता इथे काय होणार, x बरोबर जर इथे विचार जर केला किंवा त्या पद्धतीने 4 दुने 8 8 भागीला 11. देन हा तुमचा 8 भागीला x आहे. ठीक आहे, या x ला इकडे घेऊन या, मग x ला इकडे आणलं तर 8 जशास तसं राहील आणि इकडचा तो भागाकार त्याला पलटवणार काय होणार 11 भागीला 8 होणार. 8 ला 8 गेट कॅन्सल म्हणजे x बरोबर किती 11 म्हणजे किती 11 महिने. असं तिथे नाही जर असं वाटलं असतं तर बघा 2:3 येणे आहे की नाही, याच्या ठिकाणी जर तुम्ही 11 जर पुटअप जर केले असते 11 ला 11 गेट कॅन्सल 8 भागीला तुमचा 12 म्हणजे 4 1 4 4 2 8 4 3 12 म्हणजे 2:3 इथं मेंटेन झाला असता. असंही उत्तर तिथे काढता येत होताच. दे आता बघा नंतरचा क्वेश्चन, 160 मीटर लांबीची ट्रेन समोरील 160 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म सोडा. मग आता दोन तुमचं x+y अशा पद्धतीने आहे. हा मग 160 मग इथं काय होते लक्षात घ्या, d1 दोन अंतर आहे की नाही, d1 प्लस काय होणार d2 किंवा x+y, आणि तुमचं काय टाइम तुम्हाला असं देऊन आहे तर मग तुमची वेग काढता येणार. किलोमीटर पर आवर मध्ये आपल्याला विचार करायचा आहे. पहिल्यांदा आपण इथं काढू 160 अधिक काय होणार 160 भागीला काय होता टी. टी किती येते तुमचं सांगा, टी म्हटलं तर 16 सेकंद असं आहे. मग आता तुमचं उत्तर निघणार v निघणार म्हणजे 160 आणि देन त्याच्यानंतरचं काय होतंय 320 भागीला किती 16. मग आता हे मीटर पर सेकंद आहे, मीटर पर सेकंद आहे की नाही, त्याला किलोमीटर पर आवर मध्ये चेंज करायचं. किलोमीटर पर आवर मध्ये चेंज करताना काय करणार तुम्ही, मग मोठ्याकडे जात आहे म्हणून वरती 18 आणि खाली 5 अशा पद्धतीने मेंटेन होणार. मग सांगा इथे काय होणार तुमचं, हा इथे किती वेळा
8 वेळा भाग जात आहे, म्हणजे 2 न भाग दिला इथं 9 वेळा. ठीक आहे. मग देन त्याच्यानंतरच इकडे काय राहिला सांगा बरं. 8×5 = 40 म्हणजे इथं किती 320 गुणिला 9 भागीला 8×5 चे म्हणजे इथं 0 गेट कॅन्सल. 8×32 मग 4×8 = 32 अशा पद्धतीने 9×8 किती होता तुमचा 72 किलोमीटर पर आवर. असं तुमचा ऑप्शन कोणता येणार. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. बरोबर व्यवस्थित हे करा कारण किलोमीटर पर आवर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे म्हणून. देन एका चौरसाच्या कर्णाची लांबी 3.8 मीटर आहे. तर त्या चौरसाचे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय कर्णाचा वर्ग भागीला 2 असा एक फॉर्म्युला असते. म्हणून तुमचं 38चा स्क्वेअर भागीला किती रे 2 या पद्धतीने राहणार. म्हणजे 38चा वर्ग जर असं म्हटलं तर आपला बघा आता इथं देईन त्याच्यानंतरचा 38 गुणिला काय होणार तुमचा म्हणजे 3.8 गुणिला 3.8 भागीला किती 2. इथे जर भाग जर केलं तर 1.9 अशा पद्धतीने होणार. मग आता मला सांगा किती काही केलं तर 9×8 किती होतं 72. 9×8 = 72 म्हटलं तर एकक स्थानाचा अंक किती पाहिजे 2. एकक स्थानाचा अंक 2 असणार एकच ऑप्शन आहे. म्हणून याला ठोका डायरेक्टली 7.22. ते घरी येऊन चेक करत बसायचं 19 गुणिला 38 किती होते तर. ठीक आहे. देन या पद्धतीने असं अप्रोच ठेवणं आवश्यक आहे. तर आता देन त्याच्यानंतरचं बघा 91876*2 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक आल्यास त्या संख्येला 8 ने निशेष भागणे. 8 ने निशेष भागताना 8 ची कसोटी काय शेवटचे 3 अंक एकक दशक आणि शतक या 3 अंकांनी मिळून म्हणजे शेवटचे 3 अंक 6*2. मग आता मला सांगा 6*2 8 ने निशेष भाग जाण्यासाठी आता मला सांगा इथे देईन त्याच्यानंतर स्टारच्या जागी आपण इथे विचार करूया. इथे जर 5 जर ठेवला किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला इथे ऑप्शनचा वापर करायचा असते तेव्हा तुम्ही रिव्हर्स ऑर्डरने जर मेंटेन जर केले तर थोडं योग्य राहील. तर म्हणून आता लक्षात घ्या 682 असं जर म्हटलं तर देन त्याच्यानंतरचं बघा इथं जर 8 ने जर भागलो 8×8 = 64 देन राहिली किती 4 म्हटलं तर 8चा भाग जात नाहीये. म्हणजे आता देन त्याच्यानंतर 6-7 म्हणजे नंतरचा 7 जर यूज जर केला 7-2 म्हटलं तर किती होतंय तुमचं सांगा. 7 जर म्हटलं तर काय होतं इथे 8 ने जर भागलो तर सांगा 8×8 = 64 राहिले 3 832 म्हणजे इथं पूर्ण भाग जात आहे. म्हणजे ऑप्शन कोणता येणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट आता देन त्याच्यानंतरचं बघा एका संख्येत 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर 10 येते. एक संख्या x असेल तर त्याच्यामध्ये 3 मिळवून 3 ने भागल्यास उत्तर किती येते 10 येते. तर त्याच संख्येत 8 मिळवून आता ती संख्या कोणती आहे माहिती नाही ना. x+3 बरोबर किती होणार हा तिकडे गुणाकारात 30 होणार. मग आता x बरोबर काय होणार 30 - 3 म्हटलं तर x बरोबर किती होत आहे 27 असं त्यांचं उत्तर आहे. पण आता देन त्याच्यानंतर 27 पहिलंच ऑप्शन आहे. ठोकायचं का अजिबात नाही डायरेक्टली थांबा. आता देन पुढे काय म्हणतात त्याच संख्येत 8 ती संख्या कोणती आता 27 अधिक 8 मिळवून त्याला 5 ने जर भागलं तर किती 35 भागीला किती होत आहे तुमचं 5 म्हणजे उत्तर किती 7 असं ऑप्शन बी. म्हणून पहिला ऑप्शन नाही तर काय येणार तुमचा ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे मेंटेन राहणार आहे. देन तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन 3 वर्षापूर्वी अमिषा व निमिषा यांच्या वयाचे गुणोत्तर 8-9 होते. 3 वर्षानंतर ते गुणोत्तर 11-12 होईल. तर अमिषाचे आजचे वय किती असं म्हणताय. तर कोणाचे वय विचारताय अमिषाचे. अमिषाचे गुणोत्तर कधी देऊ नये एक 3 वर्षापूर्वीचा देऊ नये आणि एक 3 वर्षापूर्वीचे काय 8-9 अमिषा व निमिषा. ठीक आहे. आणि देन 3 वर्षानंतर म्हटलं तर देन +3 आता देन त्याच्यानंतरचं काय होत आहे बघा 3 वर्षानंतर किती होते 11-12. तर आता इथे जर विचार जर केला तर काय होणार मग आता बघा ठीक आहे पुढं देन मग आता इथे जर आपण विचार जर केला तर लक्षात घ्यायचे आता गुणोत्तर देऊ नये. जेव्हा जेव्हा गुणोत्तर दिला तेव्हा तेव्हा आपण ऑप्शन मेथडचा जरा विचार करायचा असते. तर बघा 3 वर्षापूर्वी हे वय कधीच्या काळामध्ये आजचे. मग गुणोत्तर 3 वर्षापूर्वी म्हणजे आजचा आहे का एकही नाहीये. तर एक तर 3 प्लस करा नाहीतर एक तर 3 मायनस करा. 3 वर्षानंतरचे देऊ नये 3 वर्ष अगोदरचे. मग इथे जर +3 सर्वांमध्ये +3 इथे जर +3 आणि इथे सुद्धा +3 जर केला तर उत्तर किती होतं 19 आणि इथे उत्तर किती होतं 22 आणि इथे उत्तर किती होत आहे 23 आणि इथे उत्तर किती होत आहे 24. मग मला सांगा 3 वर्षानंतरचं अमिषाचं गुणोत्तर किती आहे 11. किती आहे
11. हमेशा फर्स्ट आहे ना 11. 11 म्हटलं 11 इथं भाग जात आहे का, इथं भाग जात आहे का, इथं भाग जात आहे का, नाही. तर कोणता 22 मध्ये जातं. 22 कोणामुळे आहे तुमचं, ऑप्शन बी मुळे म्हणजे 19 मुळे. म्हणून तुमचं उत्तर काय, 19 इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने असा अप्रोच ठेवायचा मित्र, तेव्हा तर आपला पूर्णपणे क्वेश्चन सॉल्व्ह होणार. 16 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 4 सेंटीमीटर बाजू असलेले किती घनाकृती खोके मावतील. तर मोठ्या बाजूचा घन म्हणजे घनाचे घनफळ बरोबर घनाचे घनफळ बरोबर काय असते, बाजूचा घन. ठीक आहे. आता 2 आहे, 2 म्हटलं तर बाजू 1 डिवायडेड बाय मग आता मला सांगा मोठा असं जर इथे म्हटलं, आता आपला जर आपला पॅनल आहे, त्या पॅनलचे छोटे छोटे पॅनल जर असा विचार जर केला, तर हे मोठा पॅनल आहे त्याच्यामधलं जर याच्या लेंथ पेक्षा छोटे म्हटलं तर याच्यापेक्षा जास्त होणार, म्हणजे एक प्रकारे डिवायडेशन होणार. म्हणून मला सांगा आता बाजू 1 म्हटलं तर एक मोठ्या बाजूची म्हणजे बाजू 1 म्हटलं तर किती होत आहे तुमचं 16 आणि बाजू 2 म्हणजे काय होत आहे तुमचं 4. मग आता मला सांगा दोन्ही आपल्या रेशो मध्ये घ्यावं लागेल, म्हणजेच काय होणार, मोठ्या घनाचे घनफळ भागीला छोट्या घनाचे घनफळ, म्हणजे एकूण एकूण काय होणार, एकूण खोके बरोबर मोठ्या घनाचे घनफळ भागीला काय लहान घनाचे घनफळ. ओके. मोठ्या घनाचे घनफळ किती आहे 16, 16चा घन देन इकडे लहान घनाचे 4, 4चा घन. मग आपल्याला असं लिहिता येईल 16 भागीला 4 त्याचा घन, म्हणजे किती वेळा 4 वेळा 4चा घन किती होत आहे तुमचा सांगा बरं 64 असं उत्तर येणार आहे. म्हणजे किती खोके 64 खोके. म्हणून ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन त्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना म्हणतात, त्यांना डॅश म्हणतात. परिमेय येणे म्हणजे सांगा परिमेय बेरीज. बेरीज म्हटलं तर मला सांगा बेरीज तेव्हाच होते जर मी म्हटलं 5 आणि +5 आणि -5 तेव्हाच तर बेरीज किती होते 0. म्हणून मला सांगा 1 + 1 - म्हटलं तर कोणती संख्या विरुद्ध संख्या. समजत आहे का. म्हणून तिथे संयुक्त आणि सहमूळ जोडमूळ नाही तर विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या म्हणजे -5 राहिलं तर +5 घेणे आणि -4 राहिलं तर +4 घेणे, म्हणजे असं या पद्धतीने तिथे विरुद्ध संख्येचा विषय आहे. देन पुढं तर लक्षात घ्या असं बेसिक क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेत, तर मागच्या क्वेश्चनचे ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 100 संख्यांची सरासरी 40 आहे, त्यापैकी एक संख्या 30 आहे, 30 ऐवजी 70 हे. आता बघा 100 संख्यांची सरासरी किती आहे म्हणताय 40. किती 100 संख्यांची संख्या किती आहे संख्या 100. 100 संख्यांची सरासरी किती आहे 40. सरासरी जर 40 जर आपण या पद्धतीने जर विचार जर केला, त्यापैकी एक संख्या 30 आहे, एक संख्या 30 आहे, 30 ऐवजी 70 म्हणजे 30 ऐवजी 70 म्हणजे कितीचा डिफरन्स पडला 40 ने आपण काहीतरी वाढ केला. जो काही वाढ झाला ते कोणामध्ये वाटणार 100 जणांमध्ये. कोणामध्ये 100 जणांमध्ये. म्हणजे सरासरी वाढ होणार की घट होणार तर वाढच होत आहे. वाढ होत आहे तर मग 100 सरासरी वाढ, पण किती मध्ये. मग आता किती होणार तुमची 40 डिवायडेड बाय किती रे 100 म्हटलं तर उत्तर काय होणार तुमचं 0.4. म्हणजे 0.4 जर म्हटलं 0.4 ने वाढ होणार. मग वाढ म्हटलं तर जुनी सरासरी किती होती 40 होती, त्याच्यामध्ये जर 0.4 जर वाढवलं तर 40.4 असं तुमचं उत्तर येणार आहे. 40.4 म्हटलं तर ऑप्शन कोणता येणार ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. तुम्ही जर वेगळ्या बेसिक मेथडनं जातो म्हटले तर तुम्हाला लेंदी जाणार आहे, त्यापेक्षा डायरेक्टली जो काही फरक होता त्यांच्यामध्येच तुम्हाला तिथे विचार करणे आवश्यक राहील. ते पुढचं आता बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा सोडवणे नाकी नऊ येणार आहे. जर आपण जर विचार जर केला तर इथे बघा वर्गमूळ काढा म्हटलं तर याचा वर्गमूळ काढणे जरा डिफिकल्ट होणार. तर आता आपण देन त्याच्यानंतर यापेक्षा आपण एक काम करूया, बाय ऑप्शन मेथडचा जरा विचार करूया. मला सांगा मी 16 म्हटलं 16चं वर्गमूळ म्हटलं तर 4 म्हणता, मी 4चा जर वर्ग जर केलं तर 16 नाही येईल का रे, आहे की नाही. 4चा जर वर्ग जर केलं तर 16 येणार. मग या पद्धतीने मग मला सांगा याचा वर्गमूळ काढण्यापेक्षा त्याचा वर्ग जर केला तर तो उत्तर येते का पाहू ना. जर ऑप्शन मध्ये 4 आहे 4चा वर्ग केला तर उत्तरामध्ये 16 यायला पाहिजे. मग या पद्धतीने तुम्हाला तिथे मेंटेन आहे. मग आता ऑप्शनचा पहिला ऑप्शन जर बघितलं 2 + √5 याचा वर्ग जर केला तर
ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला लागेल. तर काय फॉर्म्युला मग ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर असं मेंटेन होत आहे. ठीक आहे. मग आता ए स्क्वेअर म्हटलं तर ए किती आहे 2, 2चा वर्ग म्हणजे 4 अधिक 2 गुणिला 2चं 2, 2 गुणिला एचं किती 2 गुणिला काय √5. देन त्याच्यानंतरचं काय रे तुमचं 5चं 5 म्हटलं तर किती होतं सांगा अधिक किती मग 5चा इथं √5चा वर्ग म्हणजे 4 अधिक 4 √5 आणि अधिक किती रे त्याचा वर्ग म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ गेट कॅन्सल 5 5 आणि 4 9 होत आहे. 9 इथं नाहीये. इथं काय पाहिजे होतं 14 पाहिजे होतं. म्हणजे हा येणार नाही. जर ऑप्शन 2 जर घेतलो आपण 2 ऑप्शन कडे जर गेलं तर √3 √5 असं याचा जर वर्ग जर केलं तर काय होणार 3चा वर्ग किती 9 अधिक 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला √5 आणि देन त्याच्यानंतरचं पुन्हा काय प्लस काय √5चा वर्ग अशा पद्धतीने आहे. म्हणजे 3चा वर्ग मग आता देन त्याच्यानंतर 9 अधिक काय होणार 6 √5 देन अधिक काय होणार √5 रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल 5 म्हणजे आता देन त्याच्यानंतर सांगा 5 आणि 4 5 अधिक 9 किती होतात 14 अधिक 6 √5 असंच तुमचं आहे का आहे. मग आता मला सांगा कोणाचा वर्ग केल्यानंतर येते आहे ऑप्शन बी चा. म्हणून अशा पद्धतीने नाही तर तुम्ही तसं सोडवणे म्हटलं तर जरा इथं डिफिकल्ट झाला असता. ठीक आहे. देन हा बघा आता 7495 ग्राम हे पुढील पैकी कोणत्या पद्धतीने लिहिता येईल. आता मला सांगा इथं आता हेक्टो म्हणजे काय 100. हेक्टो म्हणजे किती 100 ग्रॅम अशा पद्धतीने. मग आता ग्रॅमचे हेक्टोग्रॅम करणे म्हणजेच काय होणार सांगा बरं 7495 डिवायडेड बाय काय करणार 100 न भागलं तर किती होता 7495 हेक्टोग्रॅमच होत आहे. म्हणजे एक म्हणजे तुमचं काय होणार 100 ग्रॅम बरोबर 1 हेक्टोग्रॅम म्हटलं तर तुमचं तिथं डिवायडेशन मध्ये होणार म्हणजे 100 न भागलो तर आपल्याला ते हेक्टोग्रॅम मध्ये मिळत आहे. हेक्टोग्रॅम अशा पद्धतीने आहे. तर 100 न त्यांचा रिलेशन आहे 100 ग्रॅम बरोबर 1 हेक्टोग्रॅम असं तिथे आहे. ग्रॅम बरोबर 1 हेक्टोग्रॅम अशा पद्धतीने तिथे मेंटेन होत आहे. ठीक आहे. तर मला सांगा आता डेकाग्रॅम म्हटलं तर तुमचं 10चा रिलेशन आहे म्हणजे 10 ने म्हटलं तर 1 इथं काय आलं पाहिजे होता 7495 असं आणि किलोग्रॅम म्हटलं तर त्याच्यानंतर 1000 ने भागणं होता कितीने 1000 ने भागलं तर तुमचं 0. काय आलं असतं सॉरी 7.495 हे अल्टरनेट झाला. याचा हा किलोग्रामचा हा आहे आणि डेकाग्रामचा हा आहे. ठीक आहे. हा दोन्ही चुकीचे आहे आणि डेकाग्राम म्हटलं तर पुन्हा इथं 10 ने गुणणे नाही तर 10 ने भागणे आहे म्हणून हाही नाही म्हणून ऑप्शन ए इज थोडा ते जरा समीकरण परिमाणे ते आपल्याला माहिती पाहिजे होते त्याचे व्हॅल्यू. ठीक आहे. देन नंतरचा बघा आता 2/3 प्लस एक्स बरोबर काय होणार 3/2. तर आता देन त्याच्यानंतर याचा उत्तर काय आता डायरेक्टली असा सोडवता येणार. मग आता एक्स बरोबर काय होणार सांगा बरं 3/2 मायनस 2/3 यांच्यामधलं काय होतं सांगा 3 त्रिक 9 आणि देन क्रॉस मल्टिप्लाय 4 व खालच्या त्यांचा गुणाकार म्हणजे काय 5/6 5/6 असं तुमचा ऑप्शन कोणता ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट आता बघा हा तर यांच्यामध्ये जर सर्वात चढत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती. चढत्या क्रमाने म्हटलं तर 11/3 जर म्हटलं तर याचा जर भागाकार जर केला तर 3 पॉईंट समथिंग काहीतरी येणार. अरे येणार की नाही. मग आता हे डायरेक्टली मोठंच आहे 3 पॉईंट समथिंग म्हटलं तर 3 6 असं काहीतरी. देन 3/3 म्हटलं तर सांगा 5 ने जर भागलो तर काय होणार 0.6 असं होतं 6 पंचे 30. देन त्याच्यानंतर 7/9 म्हटलं तर किती होत आहे सांगा बरं आता 7 ने भागणार 0.70 म्हणजे 9 म्हणजे 9 किती 63 पुन्हा 9 63 77 अशा या पद्धतीने मेंटेन होत आहे. त्याच्यानंतर इथं 0.6 लिहा किंवा 60 लिहा काही फरक पडत नाही. मग आता देन त्याच्यानंतर काय 5/7 5/7 म्हणजे काय होतं 0. किती होत आहे 7 49 देन राहिले किती 1 7 1 7 म्हणजे 10 राहिले ना. देन त्याच्यानंतरचं काय 9 किती 11 9/11 म्हटलं तर 0.90 म्हटलं तर 11 8 88 मग 8 तर हे मोठंच आहे. मग आता त्यांना चढत्या क्रमाने जर असं 60 तुमचे लहान आहे म्हणजे 3/5 त्याच्यानंतरचं कोण आहे 71 म्हणजे 5/7 आणि देन त्याच्यानंतर कोण आहे 77 म्हटलं तर काय आहे तुमचं 7/9 आणि देन काय 9/11 देन त्याच्यानंतर काय 11 किती होणार तुमचं 3 म्हटलं तर काय यांच्यामधली मधली संख्या कोणती म्हटलं तर 7/9 7/9 7/9 असा ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन अशाच पद्धतीने विचार करायचा होता. देन
एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांक इतकी फुले प्रत्येक पायरीवर ठेवतो आणि देवाला 9 फुले वाहतो. जर मंदिरास एकूण किती 66 पायऱ्या असतील तर त्याला एकूण किती फुले लागतील. आता मला सांगा 66 पायऱ्या, 66 आहे की नाही. मग 1 अधिक 2 अधिक 3 अधिक काही नैसर्गिक संख्येचा बेरीजचा फॉर्म्युला नाही का. मग यांची व्हॅल्यू किती होणार 66. मग 66 गुणिला किती होणार 67. नंतरची संख्या भागीला किती होते रे 2. मग आता देन त्याच्यानंतरचा इथं जर आपण विचार जर केला तर देन पुढे बघा. आता पुढे जर आपण इथं जर भाग जर केला तर काय होणार 33 गुणिला तुमचं काय होणार 67. मग 33 गुणिला 67 म्हटलं तर आपण दोन अंकी संख्येचा गुणाकारचा डायरेक्टली आपण मेंटेन करू शकतो. मग काय होणार 7 त्रिक 21 चा 1 आता 2 आणि 18 आणि 21 किती होत आहे 39 न 2 किती होते 41. देन राहिले किती 4 आणि देन त्याच्यानंतरचं पुढं साइन त्रिक 18 आणि 4 किती होत आहे 22. म्हणजे 22 11 यांचं इथं टोटल यायला पाहिजे. पण आता देन त्याच्यानंतरचं पुढं देवाला पुन्हा एक्स्ट्रा किती 9 म्हटलं तिथं ऍड करू. यांचा गुणाकार 22 11 येत आहे. त्याच्यानंतरचं तुमचं किती उत्तर किती येणार मग 22 20 असं फायनली आन्सर येणे आहे. म्हणजे 2220 असं ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथं मेंटेन राहणार. देन पुढचं जर आपण विचार जर केला. आता बघा हा महत्वाचा क्वेश्चन आहे. या टाईपचे क्वेश्चन मागच्या 24 मध्ये विचारलाय. म्हणजे लेटेस्ट मध्ये 24चा मागचा पेपर झाला की नाही लेटेस्ट मध्ये आहे. मग आता 47 वजा 10 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचं सांगा बरं. 37 म्हटलं तर 37 चे फोड करा 30 अधिक 7 म्हटलं 30 चं काय होणार 30 म्हणजे 10 गुणिला 10 मध्ये 10 अधिक 10 म्हणजे x आणि x. देन त्याच्यानंतर 7 चं काय होणार 1 5 6 7 असं तुमचं उत्तर आहे. तर मग आता देन 3 वेळा x आहे. देन v आणि 6 आणि 1 7 असा ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर असं राहणार आहे. अशा पद्धतीने आपण जे काही अंकगणिताचे 25 क्वेश्चन्स होते ते 25 आपण तिथे कव्हर केलेले आहेत व्यवस्थितरित्या. तुम्हाला आय होप हा व्हिडिओ व्यवस्थित वाटला किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन क्वालिटी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.